विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 10 च्या कालच्या तासाला आपण अलिप्ततावाद आणि त्याची माहिती आपण घेतलेली होती. आज आपण दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना म्हणजे सार्क याची माहिती आपण मिळवणार आहोत. सार्क या शब्दाचा लॉंग फॉर्म आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकारी संघटना. इंग्लिशमध्ये आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आता मित्रांनो, या सार्क परिषदेची स्थापना कधी झाली? तर आशिया खंडामध्ये आर्थिक सामाजिक विकासासाठी एखादी संघटना असावी असे बांगलादेशचे त्यावेळचे तत्कालीन प्रमुख जे होते झियाउर रहमान यांना वाटत होतं. आणि त्यांच्या कल्पनेतून बांगलादेश, भारत, भूतान, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव, नेपाळ या देशांच्या परराष्ट्र सचिवांची एक बैठक 1981 मध्ये कोलंबो येथे बोलवण्यात आली. त्यामध्ये या देशांच्या कृषी, ग्रामीण विकास इत्यादी विषयावर सहकार्य करण्याचे ठरले. लक्षात घ्या. या गोष्टीला चालना मिळून 1983 मध्ये दिल्ली येथे या सर्व राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक बैठक बोलवण्यात आली आणि या बैठकीमध्ये सार्कचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार 1985 मध्ये ढाका येथे सार्क, बांगलादेशची राजधानी ढाका येथे तिचं पहिलं अधिवेशन भरलं आणि त्याची सार्कची स्थापना त्या तिथे करण्यात आली असं आपल्याला दिसून येतं. या सार्क परिषदेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये म्हणजे ढाकाच्या अधिवेशनामध्ये याची ध्येय निश्चित करण्यात आलेली होती. कोणती होती ती ध्येय? तर पहिलं ध्येय होतं की सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढवणे. ही जी सर्व राष्ट्र होती मित्रांनो, भारत आणि भारताच्या आजूबाजूला असलेली हे दक्षिण आशियाई देशातील ही जी राष्ट्र होती, या राष्ट्रांच्या थोडक्यात अपेक्षा अशी होती की ही जी राष्ट्र होती ही बरीचशी मागासलेली आणि विकसनशील होती राष्ट्र, आणि म्हणून या राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी एकमेकाचं सहकार्य करणं आणि विकासाचा वेग वाढवणं. ही राष्ट्र जी नव्याने स्वतंत्र झालेली, गुलामगिरीतून मुक्त झालेली ही जी मागासलेली राष्ट्र होती, यांचा विकासाचा वेग इतर राष्ट्रांच्या मानाने खूप कमी होता आणि म्हणून त्यासाठी आपापसात सहकार्य करून, एकमेकाला सहकार्य करून विकासाचा वेग कसा वाढवता येईल हे पहिलं ध्येय ठरवण्यात आलं. दुसरं ध्येय ठरवण्यात आलं, लक्षात घ्या, की दहशतवाद, अंमली पदार्थाची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे. मित्रांनो, आज आपण पाहत आहोत, लक्षात घ्या, की दहशतवाद प्रचंड मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केलेला आहे. मग तो पाकिस्तान ही तर खरं म्हणजे त्याची दहशतवादाची जननी मानली जात आहे. संपूर्ण जगामध्ये जेवढ्या काही दहशतवादी घटना घडत आहेत त्याचं कुठे ना कुठेतरी मूळ पाकिस्तानामध्ये येत आहे. आता हा जो दहशतवाद आहे, या दहशतवादी कारवाया ज्या होत आहेत याचा सगळ्यांना त्रास होत आहे. स्वतः पाकिस्तान सुद्धा म्हणतोय की आम्हाला या दहशतवादाचा त्रास होतो आहे. अनेक राष्ट्रांना त्याचा त्रास होतोय आणि म्हणून या दहशतवादाला विरोध करणं, अंमली पदार्थाची तस्करी, दहशतवादासाठी जो पैसा पुरवला जातो तो अशाच प्रकारच्या अंमली पदार्थाच्या तस्करी करून मोठ्या प्रमाणावर जो पैसा गोळा केला जातो तो यामागे उभा केला जातो आणि म्हणून त्याला विरोध करणे हे एक ध्येय ठेवण्यात आलेलं होतं. तिसरं जे होतं, परस्पर विश्वास वाढविण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणं. मग गंमत अशी होती की ही जी सर्व शेजारी राष्ट्र होती, या सर्व राष्ट्रांमध्ये एक एकोपा नव्हता. मग तो भारत बांगलादेश असेल, भारत पाकिस्तान असेल किंवा
बांगलादेश श्रीलंका असेल किंवा बांगलादेश पाकिस्तान असेल किंवा ब्रह्मदेश आणि म्यानमार असेल, म्हणजे म्यानमार आणि पाकिस्तान असेल, ही जी सगळे दक्षिण आशियाई राष्ट्र होती, यांच्यामध्ये परस्पर विश्वासाचं वातावरण आणि सामंजस्याचं वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणं, ही जी सर्व राष्ट्र होती, ही जरी वेगवेगळी राष्ट्र असली तरी काही बऱ्याच या राष्ट्रांच्या काही कॉमन समस्या होत्या. मग त्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, शिक्षणाच्या बाबतीतल्या असतील किंवा आर्थिक मागासलेपणाबद्दल असतील. तर यासाठी या ज्या काही एक विश्वासाचं वातावरण करून त्याच्यासाठी एक ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी एक निराकरण करण्यासाठी पुढाकार घेणं, हे त्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. चौथं होतं प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे. आता ही जी ध्येय ठरवण्यात आली होती, खरं म्हणजे सार्क परिषदेचं मूळ तत्वच जर आपण नीट विचारात केलं मित्रांनो, तर ते अलिप्ततावादी गटाच्या माध्यमाच्या उद्दिष्टाशी मिळतं जुळतं होतं. आणि म्हणून प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी अशा काही ज्या संघटना असतील, त्या संघटनांशी सहकार्य करणं, हा सुद्धा एक त्याच्यामध्ये ध्येय ठेवण्यात आलेलं होतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणं, हा जरा व्यापक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती केवळ दक्षिण आशियाहीच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा जे काही ज्या काही वाईट गोष्टी असतील किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा ज्यामुळे जगाचं हित ठेवण्यासारखं असेल किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेचा काही कार्यक्रम असेल, तर त्यासाठी सामायिक प्रयत्न करणं. जसं उदाहरणार्थ मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक मोठा कार्यक्रम असतो की तो पोलिओ लसीकरणाचा. पोलिओ जगातून नाहीसा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनोचे हूची त्याची आरोग्य संघटना आहे, ती मोठ्या प्रमाणावरती मदत करते आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या काही ज्या गोष्टी असतील, आंतरराष्ट्रीय पातळीवर काही समाजहिताच्या, लोकहिताच्या, जनहिताच्या ज्या गोष्टी असतील, त्याच्यासाठी एकत्र प्रयत्न करणे, हे सार्कचं ध्येय ठरवण्यात आलेलं होतं. सार्कची रचना कशी आहे? तर सार्कचं मुख्यालय जे आहे ते नेपाळची राजधानी काठमांडू येथे ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा बैठक घेणं अनिवार्य आहे, म्हणजे आवश्यक आहे. या सर्व राष्ट्रांची वर्षातून एक बैठक घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे एक सरचिटणीस, 7 संचालक व कर्मचारी वर्ग यासाठी कामाला नियुक्त केलेला आहे. त्यांच्या वेतनासाठी सदस्य राष्ट्रांची एक वार्षिक वर्गणी सभासद राष्ट्रांकडून घेतली जाते. एक ठराविक वर्गणी त्या राष्ट्राला दिलेली आहे आणि ती वर्गणी एक गोळा केली जाते आणि त्यातून या सार्क परिषदेचा जो खर्च आहे तो चालवला जातो. लक्षात घ्या. मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो आणि प्रत्येक राष्ट्राला एकदा त्याची संधी दिली जाते. सार्कचे घोषणापत्र अंमलात आणण्याचं जे कार्य आहे ते सार्क राष्ट्रांची जी मंत्री परिषद आहे आणि तिची जी स्थायी समिती आहे ती स्थायी समिती करत असते. म्हणजे सार्कचे जे एखादे कुठले ठराव असतील, घोषणापत्र केलं असेल, तर ते अंमलात आणण्यासाठी ती जी मंत्र्यांची मंत्री परिषद असते, ती मंत्र्यांची परिषद आणि त्यातून निवडलेली स्थायी समिती या बाबतीत काम करत असते, असं आपल्याला दिसून येतं. अशा रीतीने दक्षिण आशियाई संघटना जी आहे, ती संघटना सार्क प्रादेशिक सहकार संघटना, ही अशा पद्धतीने तिची रचना करण्यात आलेली आहे. ते सार्कचं जे घोषणापत्र आहे, त्या घोषणापत्रात प्रमुख बाबी या ठरवल्या गेल्या होत्या. लक्षात घ्या. त्यात प्रामुख्याने पहिली घोषणा होती, इथं आता आपल्याला तुम्हाला या माध्यमातून दिलेलं आहे की परस्पर संघर्ष शांतता मार्गाने सोडविणे. हे जे राष्ट्र आहेत, मित्र राष्ट्र आहेत किंवा सार्क परिषदेचे जे संघटनेचे राष्ट्र आहेत, या राष्ट्रांनी आपापसातील जे परस्पर संघर्ष आहे ते संघर्ष शांततामय मार्गाने त्यांनी सोडवायचा आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वातंत्र्य, भौगोलिक एकता, समानता ह्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टींना प्रत्येकाने प्राथमिकता दिलेली आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत वादात बळाचा वापर न करणे,
बऱ्याच वेळा लक्षात घ्या की या जी राष्ट्र होती या राष्ट्रांमध्ये ज्या अनेक प्रकारचे एकमेकांमध्ये अंतर्गत जे वाद होते त्या वादामध्ये बळाचा वापर कुठल्याही राष्ट्राने करू नये किंवा एकमेकाच्या अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप न करणे असं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं होतं. अशा रीतीने हे जे घोषणापत्र आहे या घोषणापत्रामध्ये हे काम करण्याचं केलेलं होतं आणि हेच याच घोषणापत्राचं प्रत्यक्ष आणण्याचं कार्य जे आहे ती या सार्क राष्ट्रांची जी मंत्री परिषद आहे त्या मंत्री परिषद आणि स्थायी समितीकडे ते सोपवण्यात आलेलं होतं असं आपल्याला दिसून येतं. अशा रीतीने हे सार्कचं घोषणापत्र केलेलं होतं. सार्क परिषदेपुढील कोणती आव्हाने आहेत? मित्रांनो, ही सगळी दक्षिण आशियाई राष्ट्र आहेत. यांचे एकमेकातील अनेक वाद आहेत, विवाद आहेत, अनेक छोटे अंतर्गत प्रश्न आहेत आणि या पार्श्वभूमीवर ह्या सार्क समोरील संघटनेला काम करताना अनेक आव्हानं आहेत लक्षात घ्या. खरं म्हणजे पहिलं राहिलं तर सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता हे पहिलं आव्हान आहे. ही जी राष्ट्र आहेत मग ते भारत आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, म्यानमार आहे. या राष्ट्रांचा जर आपण नीट विचार केला तर यातील एकही राष्ट्र खूप आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि पुढारलेलं राष्ट्र म्हणून आपण म्हणू शकत नाही. प्रचंड गरिबी या देशांमध्ये आहे. त्यामुळे या राष्ट्रांमधील आर्थिक विषमता ही मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तरीही ही राष्ट्र एकत्र आलेली आहे. त्यामुळे त्यांना एकसंघ राहताना अनेक अडचणी आहेत. व्यापार आहे, अनेक अडचणी आहेत. 2. संरक्षणाचा खर्च. ह्या राष्ट्रांमध्ये आपापसात बऱ्याच वेळा आपण जर पाहिलं लक्षात की संरक्षणावरील खर्च जो आहे तो सारखा नाहीये. म्हणजे भारताला जर तुम्ही विचार केला लक्षात की आपल्या शेजारी असलेले पाकिस्तान जो आहे या पाकिस्तानाचा अर्थव्यवस्थेतील बराचसा मोठा भाग हा संरक्षणावरती खर्च केला जातो. वास्तविक संरक्षणावरती खर्च करण्यापेक्षा तो लोकांच्या विकासावर जर खर्च केला तर तो त्या राष्ट्राच्या प्रगतीला उपयोगी येऊ शकतो. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहतो आहोत की पाकिस्तान आपल्याला परवडत नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संरक्षणावरती खर्च करीत आहे आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या ज्या बेसिक गरजा आहेत किंवा ज्या बेसिक प्रश्नासाठी जो पैसा मिळायला पाहिजे तो विकासासाठी तिथे मिळत नाही आणि मग कळत न कळत त्या देशातील अंतर्गत प्रश्नांचे वाद निर्माण होतात. साहजिकच पाकिस्तान खर्च करतो आहे म्हटल्यानंतर मग भारतालाही कारण भारताला तो धोका वाटतो आणि भारतही मग आपल्या संरक्षणावरती पैसा खर्च वाढवतो. नेपाळ आहे, भूतान आहे, श्रीलंका आहे यांच्या अर्थव्यवस्थेचा पैसा भारताच्या अर्थव्यवस्थेला कुठेही मिळू शकत नाही किंवा ते बरोबरही करू शकत नाही आणि मग अशा साहजिकच कुठेतरी एक प्रकारे हा संरक्षणावरचा खर्च वाढविण्यापेक्षा तो विकासाच्या किंवा लोकांच्या गरजा भागविण्यासाठी किंवा लोकांचे प्रश्न लोकांचे बेसिक गोष्टीसाठी जर वापरला गेला तर ते देश विकास करू शकतात आणि म्हणून सार्क समोरील सगळ्यात मोठं आव्हान होतं की यांच्या संरक्षणावरचा जो खर्च आहे प्रत्येक राष्ट्र आता जे आपण पाहतो आहोत या या मोठ्या प्रमाणावरती संरक्षणावरती खर्च करतो आहे आणि कळत न कळत मग त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय अशा प्रकारच्या या राष्ट्राच्या संबंधावर पडतो आणि मग साहजिकच त्यातून ही एक सार्कला या सगळ्या संघटनेला या राष्ट्रांना एकत्र ठेवण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतात. तिसरा जो भाग आहे तो म्हणजे वाढता दहशतवाद आहे. आपण किती म्हणत असलो मित्रांनो तरी प्रत्यक्ष अशा अनेक संघटना येऊन सुद्धा जगात दहशतवाद कमी होण्याच्या ऐवजी वाढतो आहे. अगदी आपण पाहतोय लक्षात घ्या की तो अरब राष्ट्रातला असू द्या, सायबेरियामधला सर्बियामधला असू द्या किंवा अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड या देशांना पूर्वी हा इस्लामिक दहशतवादाचा त्रास होत नव्हता पण आता गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहतो आहोत की त्या राष्ट्रांना सुद्धा या दहशतवादी हल्ल्याची आता झळ पोहोचू लागलेली आहे. मग तो अमेरिकेतला वर्ल्ड सेंटरवरचा हल्ला असेल किंवा त्यांच्या व्हाईट हाऊसवरचा किंवा पेंटॅगॉनवरचा हल्ला असू शकेल किंवा मध्यंतरी आता फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावरती 1-2-3 हल्ले झाले. हे जे आपण पाहतोय लक्षात घ्या ह्या वाढत्या दहशतवादी हा जो हल्ला आहे हे सगळ्या राष्ट्रांना जगाला आता तो भेडसावतो आहे
रशिया अमेरिका सुद्धा सुटलेली नाही. आणि मग हा जो वाढता दहशतवाद आहे, हा दहशतवाद याही राष्ट्रांमध्ये आहे. मगाशीच मी उल्लेख केला, लक्षात घ्या, की पाकिस्तान तर त्याचा आगर आहे. जगातल्या कुठल्याही दहशतवाद्याशी हल्ल्याचा पाकिस्तानशी कुठे ना कुठेतरी संबंध येतोय आणि हे आता जगानेही मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या या दहशतवादी कारवाया, दहशतवादी घटना, यातून होणारं हे सगळं निर्माण होणारं राजकारण आणि त्यातून त्या त्या देशातील संबंध मित्रत्वाचे राहण्याऐवजी परस्पराच्या अविश्वासाचे संबंध निर्माण होत असल्यामुळे साहजिकच सार्क परिषदेला एक तो डोकेदुखीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यातून या सगळ्या राष्ट्रांना एकत्र ठेवणं आणि मार्गक्रमण करणं हे एक मोठं आव्हान सार्क परिषदेपुढे आहे. चौथा आहे दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी. मगाशीच बोललो मित्रांनो, की ही सर्व राष्ट्र अतिशय मागासलेली किंवा विकसनशील आहे. तिथे अनेक अडचणी आहेत. दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी आहेत, पैशाची कमतरता आहे, आर्थिक विषमता आहे, व्यापार पुढारलेला नाही आणि म्हणून या राष्ट्रांमध्ये आपापसात राष्ट्रांमधील ज्या दळणवळणाच्या सुविधा पाहिजेत त्या त्या प्रमाणात नाही आहेत, लक्षात घ्या. आणि म्हणून दळणवळणाच्या अपुऱ्या सोयींमुळे त्या देशातील व्यापार असेल, समृद्धता असेल किंवा अजून इतर गोष्टींना पा पाठपुरावा मिळत नाही. म्हणजे मध्यंतरी अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये रस्त्याच्या मार्गाने बस सेवा सुरू करण्यात आलेली होती. भारताने प्रामाणिकपणे प्रयत्न केले, परंतु पाकिस्तानने नेहमी दहशतवादी कारवाया करून, भारत विरोधी राजकारण करून भारताने टाकलेलं हे जे पाऊल होतं ते पाऊल त्यांनी हाणून पाडलं. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आज भारत पाकिस्तान बॉर्डरवरती दळणवळणाची सुविधा असूनही केवळ पाकिस्तानच्या आडमुठेपणामुळे आज तिकडे आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. किंवा भारत पाकिस्तान रेल्वे होऊ शकते किंवा भारत आणि बांगलादेश रेल्वे आहे, परंतु जर त्यातील संबंध चांगले नसतील तर मित्रांनो या दळणवळणाच्या सुविधा अपूर्ण राहतील. त्याच्यात सौंदर्याचं जर वातावरण असलं तर मोठ्या प्रमाणावरती दळणवळणाच्या व्यवस्था होऊ शकतात. त्यासाठी लोकांना किंवा याच्यासाठी व्यापाराचे नियम शिथिल होऊ शकतात किंवा लोकांना पासपोर्ट ज्याला आपण म्हणू शकतो, परवाना जो आहे तो परवाना त्याच्या अटी ज्या आहेत त्या शिथिल होऊ शकतात. परंतु आज मात्र या सगळ्या सुविधा ज्या आहेत या अपूर्ण आहेत, केवळ त्या त्या राष्ट्रांच्या सुविधा नसल्यामुळे आणि त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारची जी विकासाला गती मिळायला पाहिजे ती मिळत नाही, लक्षात घ्या. त्यानंतर कृषी क्षेत्राचा अपुरा विकास व अपुरा व्यापार आहे. हे सगळेच देश मागासलेले आहेत आणि यांचा प्रमुख मुख्य व्यवसाय जर आपण नीट विचार केला, लक्षात घ्या, एक मालदीव किंवा एक भूतान वगैरे असे देश जर सोडली तर आपल्याला असं दिसतं, लक्षात घ्या, की यात बऱ्याचशा देशांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. पण तिथे शेती मागासलेली आहे, तिचा विकास झालेला नाही. साहजिकच शेती जे मोठ्या प्रमाणात शेतीतून उत्पादन घेतलं जातं, शेतीवर अवलंबून जो व्यापार आहे तो व्यापार सुद्धा अपूर्ण आहे. आणि मग त्यातून या राष्ट्रांना कशा प्रकारे प्रगती करता येईल हा एक भाग आहे, लक्षात घ्या. लोकसंख्येचा विस्फोट, धार्मिक व भाषिक विविधता हे एक मोठं आव्हान आहे. या सगळ्याच देशांमध्ये जर विचार आपण केला तर लक्षात घ्या, की आज सुद्धा आपण म्हणू शकतो की भारताची लोकसंख्या 1,31 कोटीच्या पुढे गेलेली आहे. शेजारी पाकिस्तान त्याचीही तशीच अवस्था आहे. या सर्व देशांमध्ये मग तो ब्रह्मदेश असेल, श्रीलंका असेल, भूतान असेल, नेपाळ असेल, या सगळ्या देशांमध्ये ज्यावेळी त्यांना स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी त्यांची असलेली लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या याच्यात जर विचार केला तर लोकसंख्येचा एक प्रचंड विस्फोट या ठिकाणी झालाय. म्हणजे संपूर्ण पृथ्वी तलावरती जर विचार केला तर आशिया देशांमधील लोकसंख्येचा एकत्र विचार केला आणि एका बाजूला संपूर्ण जग, तरी सुद्धा आशिया खंडाच्या याच्यातली देशांची लोकसंख्या ही जास्त दिसते आहे. त्यामुळे प्रचंड लोकसंख्या, त्यातून कमी पडणारी साधन सामुग्री, त्यातून कमी पडणारं अन्नधान्य, गरिबी, बेकारी, या सगळ्याच प्रश्न त्याच्यामुळे वाढत आहेत आणि त्यातून त्या त्या देशांच्या विकासावर परिणाम होत आहे. त्यात या सगळ्या देशांमध्ये धार्मिक भाषिक विविधता आहे. म्हणजे भारत हिंदू राष्ट्र, हिंदू धर्मीय लोक जास्त आहेत, तसं भारतात सर्व धर्मांचेच प्रतिनिधी आहेत, सर्व धर्म भारतामध्ये आहेत. पाकिस्तानमध्ये इस्लामिक धर्म आहे,
बांगलादेश इस्लामिक आहे, श्रीलंका बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता आहे, नेपाळ हिंदू धर्माचा पुरस्कर्ता होता, भूतान बौद्ध धर्मीय आहे. म्हणजे यांच्यामध्ये जर आणि प्रत्येकाची भाषा वेगवेगळी आहे. त्याच्या भाषा, धर्म असं विविधता असूनही यांच्यात या सर्व देशांना एकत्र ठेवणं किंवा त्यांच्यात एकोपा घडवून आणणं हा सगळा भाग आहे. त्यानंतर भिन्न राज्य पद्धती आहे. या सगळ्या देशांमध्ये लोकशाही नाही आहे. यातील अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे भूतानमध्ये राजेशाही आहे. नेपाळमध्ये कधी राजेशाही असते, कधी लोकशाही असते, तर कधी माओवादी कम्युनिस्ट सरकार असतं. पाकिस्तानमध्ये नाममात्र लोकशाही सरकार जास्त, पाठीमागे सगळे मिलिटरी सत्ताच्या हातामध्ये आहे. श्रीलंकेची परिस्थिती फार वेगळी आहे. आणि म्हणून या सगळ्या राष्ट्रांमध्ये राज्यपद्धती सुद्धा भिन्न आहे. त्यामुळे राज्यपद्धतीच्या असल्यावर त्याच्यावर त्याची तत्वनिष्ठता आणि त्यांचे मुद्दे उद्देश समजत असतात, लक्षात घ्या. त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टींचा सार्क परिषदेवर, सार्क संघटनेच्या याच्यावरती एक मोठ्या प्रमाणाचं आव्हान त्या संघटनेला आहे आणि अशाही अवस्थेमधून हे सार्क संघटना काम करते आहे असं आपल्याला दिसून येतं. आता या सार्क संघटनेचे यश काय आहे? असं सगळं असलं तरी सुद्धा मित्रांनो, कधी कधी प्रश्न विचारला जातो की सार्क संघटनेचे यश स्पष्ट करा किंवा तुमचं मत नोंदवा म्हणून आपला एक प्रश्न असतो. त्याच्यामध्ये विचारतात की सार्क संघटनेने आतापर्यंत काही क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली आहे, तुमचे मत काय? आता खरं म्हणजे अशा सगळ्या आव्हानांना साथ देऊनही, सहन करूनही किंवा ती आव्हाने स्वीकारूनही सार्क संघटनेने आतापर्यंत निश्चितच काही चांगल्या गोष्टींमध्ये एक अ, यश मिळवलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. यातलं सगळ्यात पहिलं काम आपल्याला सांगता येईल की बांगलादेशामध्ये कृषी माहिती केंद्र सुरू करून नवीन नवीन बी बियाणं, पशुधन व मत्स्य उत्पादन केंद्र सुरू केले. आता मित्रांनो, आपल्याला वाटतं की बा हे केंद्र काय नाममात्र आहे का? तर नाही. संपूर्ण आशिया खंडातील बांगलादेशामध्ये हे कृषी माहिती केंद्र सुरू करून नवनवीन बी बियाण्याच्या व्हरायटी, अन्नधान्याच्या, भाजीपाल्याच्या, शेती उपयुक्ताच्या प्रकारच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा आणि बी बियाणाचा वापर त्या ठिकाणी संशोधन केलं जातं आणि त्या संशोधनातून नवनवीन अशा प्रकारची बी बियाणं जास्तीत जास्त उत्पादन कशी येईल आणि निकोप कसं येईल यासाठीचं एक केंद्र त्यांनी बांगलादेशामध्ये सुरू केलं. त्याचप्रमाणे जे पशुधन आहे ते पशुधन त्याच्यासाठी प्रयत्न करणं, नवनवीन अशा प्रकारच्या संकरित पशूंच्या जाती किंवा त्यांचे संकरित वाण वेगवेगळ्या देशातील ज्या चांगल्या जाती असतील त्याची बीज मिळवून त्यातून नवीन संकरित पशुधन तयार करणं, त्याचा प्रसार करणं. तसंच मत्स्य उत्पादन. आता बांगलादेशाचा बराचसा समुद्रकिनारा असल्यामुळे साहजिकच तिथे मासेमारी मुख्य व्यवसाय असल्यामुळे आणि तसं या सगळ्या देशांचा विचार केला तर प्रत्येक देशाला समुद्रकिनारा आहे. एक भूतान सोडलं तर सगळ्या देशांना जवळजवळ समुद्रकिनारा आहे आणि त्यामुळे मासेमारी हा सगळ्या देशातला एक व्यवसाय आहे. त्यामुळे मत्स्य उत्पादन केंद्र सुद्धा तिथे सुरू करण्यात आलं आणि त्यातून या केंद्राने आजपर्यंत मोठ्या प्रमाणावरती माहिती जगाला दिलेली आहे किंवा त्याच्यात एक मोठं भरीव कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र केलेलं आहे. मित्रांनो, आता आपल्याला सॅटेलाईटच्या माध्यमातून, विविध माध्यमांच्या माध्यमातून येणारं वादळ किती तासात आलं आहे, त्याचा स्पीड काय आहे, तो कोणत्या बाजूला जाणार आहे किंवा ते किती कोणत्या समुद्र किनाऱ्यावरती धडकणार आहे, किती वाजता धडकणार आहे, हे आपल्याला आता तंतोतंत माहिती मिळते. पण एक 20, 25, 30 वर्षापूर्वी अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी या राष्ट्रांना माहिती मिळत नव्हत्या. युरोपामध्ये ही सगळी माहिती होती, पण आशियाई राष्ट्रांमध्ये ही माहिती नव्हती. पण आता अशा प्रकारचं संशोधन केंद्र स्थापन करून हवामान संशोधन केंद्राच्या माध्यमातून या राष्ट्रांना या सगळ्या गोष्टींची माहिती पुरवली जाते, अलर्ट केलं जातं, त्यांना तशा प्रकारची सूचना केली जाते आणि ते राष्ट्र त्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्याचा प्रयत्न करू शकतं असं आपल्याला दिसून येतं. त्याच माध्यमातून काठमांडू, नेपाळची राजधानी काठमांडू येथे अस्थिरोग निवारण केंद्र जागतिक पातळीवरती सुरू करण्यात आलं. त्याचप्रमाणे या देशांमध्ये, एकमेकांच्या देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्यात आली. पर्यटन हा आता एक मोठा व्यवसाय म्हणून उदयाला आलेला आहे.
मित्रांनो, आपण पाहतो आहोत की काही राष्ट्रांची अर्थव्यवस्था तर पर्यटनावरच आहे. कोरोनाच्या काळात त्या राष्ट्रांना याचा मोठा फटका सुद्धा बसलेला आहे. भारतातही मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक साधन संपत्ती आणि एक इतिहास आहे. त्या सगळ्यांचा वापर जर पर्यटनासाठी केला गेला, तर मोठ्या प्रमाणावरती पर्यटन हे होऊ शकतं आणि म्हणून या सगळ्याच आशियाई देशामधील ज्या नैसर्गिक अशा प्रकारचे स्रोत आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत, त्यातून पर्यटनाला चालना देता येईल, ह्या विचार करून सार्क परिषदेने पर्यटनाला सुद्धा चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक आणि सामाजिक मंडळ, आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ स्थापन करून गरिबी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे आशिया देशातील राष्ट्र होती, यांच्यामध्ये मित्रांनो जी प्रचंड गरिबी होती, ती गरिबी दूर करण्यासाठी अनेक संयुक्त प्रयत्न केले. म्हणजे आज आपल्याकडे जे बचत गट मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या बाबतीत तयार केले जाते, आर्थिकदृष्ट्या स्त्रीला सक्षम करण्यासाठी बचत गटांची निर्मिती केली जाते. या बचत गटाची कल्पना खरं म्हणजे बांगलादेशातून आली. बांगलादेशातील एक प्राध्यापक जे होते, त्या प्राध्यापकांनी अशा प्रकारे स्त्रियांचे बचत गट निर्माण करून त्यांना थोड्याशा भांडवलाने त्यांचे व्यवसाय सुरू केले आणि नंतर मग मात्र त्यांना बँकांचं कर्ज मिळवून दिलं आणि मग त्यातून मोठ्या प्रमाणात अगदी भारतातच उदाहरण द्यायचं झालं अशात की लिज्जत पापडचं उदाहरण देतं. अशा प्रकारचा हा लिज्जत पापड अनेक ठिकाणी महिला त्या लिज्जत पापडशी जुळल्या गेलेल्या आहेत. त्यांना घरी तशा प्रकारचं काम उपलब्ध करून दिलं जातं आणि एक मोठा व्यवसाय निर्माण होतो आणि साहजिकच त्याची उत्पन्नामध्ये वाढ होते. म्हणजे गरिबी कमी करण्याचा सामुदायिक प्रयत्न त्या ठिकाणी. व्यापार वृद्धीसाठी उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळाची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, व्यापार वृद्धीसाठी उच्चस्तरीय म्हणजे मंत्री परिषदेच्या स्तरावरतील आर्थिक सहकार्य मंडळाची एक स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे सार्क दस्तऐवज केंद्राच्या माध्यमातून माहिती पुरवण्याची सोय झाली. म्हणजे आपल्याला जर एखाद्या प्राचीन दस्तऐवजाची माहिती हवी असेल आणि उदाहरणार्थ ती पाकिस्तानात असेल किंवा पाकिस्तानाच्या कुठल्या एखाद्या संग्रहालयामध्ये असेल, तर आपण सार्कच्या माध्यमातून या केंद्राच्या माध्यमातून ती माहिती आज आपण मागू शकतो किंवा ती पुरवली जाते. त्यांना जर ती धोकादायक काही वाटत नसेल आणि माहिती आणि ज्ञानासाठी पाहिजे असेल, तर ती पुरवली जाते. जे या सार्कच्या माध्यमातून तो एक भाग आहे, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. अंमली पदार्थ व्यापार विरोधी करार या सर्व राष्ट्रांमध्ये करण्यात आलेला आहे. या अशा पद्धतीने ह्या अनेक अशा प्रकारच्या गोष्टी, त्याचप्रमाणे डाक सेवा, दळणवळण इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर विविध समित्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्यातून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या सार्क परिषदेने आतापर्यंत केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. सगळ्यात महत्त्वाचा भाग या सगळ्या गोष्टी आपण पाहत जरी असलो तरी या देशांमधली व्यापार वृद्धीसाठी व्यापार वृद्धिगंध व्हावा, व्यापारात वाढ व्हावी म्हणून यासाठी 1993 मध्ये दक्षिण आशियाई प्राधान्य करार 1993 मध्ये करण्यात आला आणि 1904 मध्ये दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र हे 2 करार या व्यापार वृद्धीसाठी सार्कच्या माध्यमातून करण्यात आले होते असं आपल्याला दिसून येतं. अशा रीतीने मित्रांनो, या सार्क परिषदेचे जे आहे ते सार्क संघटनेचं कार्य, संघटनेची स्थापना, तिची ध्येय, तिच्या पुढची आव्हाने किंवा तिचे यश हे आपण पाहिलेलं आहे. जाता जाता आपण आणखी एक भाग इथे पाहणार आहोत. शेवटचा भाग आहे, लक्षात घ्या, आणि तो म्हणजे राष्ट्रकुल कॉमनवेल्थ. ही राष्ट्रकुल म्हणजे काय, तर इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालओघात स्वतंत्र झालेल्या काही राष्ट्रांची स्वतंत्र झालेल्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल. म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत जी राष्ट्र होती, जी कालांतराने स्वतंत्र झाली, त्या स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे राष्ट्रकुल संघटना होय. साम्राज्य अंतर्गत विविध वसाहतींचे गव्हर्नर आणि प्रशासन यांच्या अनुभवाची देवाणघेवाण
यांच्या अनुभवाची देवाणघेवाण करावी, राजकीय व प्रशासक धोरणात एकसूत्र आणावी हा त्यामागे हेतू होता. म्हणजे नीट समजून घ्या मित्रांनो, लक्षात घ्या की इथे विविध ज्या वसाहती होत्या, त्यांचे जे गव्हर्नर होते, त्यांचं जे प्रशासन होतं, त्यांच्या अनुभवाची देवाणघेवाण व्हावी आणि राजकीय व प्रशासकीय धोरणात एकसूत्रता आणावी हा या राष्ट्रकुल कॉमनवेल्थ संघटनेच्या किंवा याच्या कराराच्या मागे उद्देश होता. लक्षात घ्या. स्वयंपूर्ण सहकार्य हे राष्ट्रकुलचं पायाभूत तत्व आहे. स्वयंपूर्ण सहकार्य हे राष्ट्रकुलचं पायाभूत तत्व आहे. 1917 मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे जे 4 देश आहेत, या 4 देशांना इंग्लंडने साम्राज्य अंतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा दिला. लक्षात. आणि त्यातून 1931 मध्ये अन्य वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्यास त्यांनी मान्य केलं. लक्षात घ्या. किंवा स्वायत्तता देण्याचं त्यांनी धोरण जाहीर केलं. त्यातून इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिनिस्टर हा कायदा करून राष्ट्रकुलाला मान्यता दिली. म्हणजे थोडक्यात वसाहतींना क्रमाक्रमाने स्वायत्तता देण्याचे धोरण त्यांनी जाहीर केलं आणि अशा प्रकारचा कायदा पारित करून त्यातून ते निश्चित करण्याचं काम त्यांनी केलं. या प्रथेनुसार या संघटनेच्या प्रमुखपदी इंग्लंडचा राजा किंवा राणी या राष्ट्रकुलाची प्रमुख राहणार होती आणि त्याचं सचिवालय जे आहे ते साहजिकच लंडनला राहणार होतं. या राष्ट्रकुलाचे फायदे काय होते? तर आशिया आणि आफ्रिका खंडातील इंग्लंडच्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळवण्यात या राष्ट्रकुल संघटनेचा फायदा होता. म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडातील ज्या काही इंग्लंडच्या वसाहती होत्या, त्या वसाहतींच्या स्वातंत्र्य चळवळींना अशा प्रकारे या राष्ट्रकुल धोरणाचा किंवा याचा फायदा झाला. लक्षात घ्या. तर 1931 मध्येच त्यांनी जाहीर केले होते की इंग्लंडच्या अंतर्गत असलेल्या वसाहती ज्या आहेत त्या वसाहतींना क्रमाक्रमाने स्वातंत्र्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे वसाहतवाद विरोधी चळवळींना राष्ट्रकुलच्या अस्तित्वामुळे चालना मिळाली. वसाहतींना स्वातंत्र्य देण्याबाबत इंग्लंडमध्ये काही वर्गात असलेला विरोध काहीसा कमी झाला. म्हणजे या ज्या काही वसाहती आहेत त्या इंग्लंडच्या साम्राज्याच्या अंतर्गत जे काही देश होते, वसाहती आहेत, या वसाहतींना स्वातंत्र्य देण्यावरून इंग्लंडमध्ये मतभेद होते. इंग्लंडमध्ये एका गटाचा या गोष्टींना विरोध होता, परंतु त्या आता कायदाच तसा करून टाकल्यामुळे आणि ही सर्व राष्ट्रकुल संघटनेच्या अखत्यारातली किंवा त्याच्या करारातली राष्ट्र मानली जाणार असल्या कारणाने साहजिकच त्यांना जे काही स्वातंत्र्य दिले जाणार आहेत ते इंग्लंडशी त्यांचे संबंध चांगले राहतील या अनुषंगानेच हा करार करण्यात आलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो विरोध जो आहे तो विरोध कमी झालेला होता. राष्ट्रकुल संघटनेचे सदस्य स्वीकारण्यामागे आता भारताची भूमिका काय, म्हणजे राष्ट्रकुल आणि भारताची भूमिका याचा नेमका संबंध काय आहे? तर भारताने राष्ट्रकुल संघटनेचं सदस्यत्व स्वीकारण्यामागे भारताची भूमिका काय होती? तर त्या बाबतीत 1948 मध्ये काँग्रेसचं जयपूरला अधिवेशन भरलं होतं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी. आणि त्या 48च्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत राष्ट्रकुलमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे भारत जर उद्या स्वतंत्र झाला तर भारत हा राष्ट्रकुल संघटनेमध्ये सहभागी होईल असं त्यांनी जाहीर केलं. लक्षात. आता यामागे त्यांची भूमिका आणखी अधिक व्यापक करताना काय होतं लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आणखी निश्चितच फायदा होता भारताला कारण पुढे 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर 48 मध्ये नेहरूंनी जे पहिलं अधिवेशन काँग्रेसचं भरलं त्या अधिवेशनामध्येच त्यांनी राष्ट्रकुल परिषदेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आणि त्या मागे भूमिका अशी आणखी की भारताला मिळणारं जे लष्करी सामुग्री होती तिचा मोठ्या प्रमाणावरती पुरवठा करणारा इंग्लंड हा देश होता. कारण नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला त्याच्या आर्थिक परिस्थिती,
त्याचे एकूण व्यवहार, त्यांचा व्यापार, यामुळे या समस्या असताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती लष्करी सामुग्री पुरवण्यासाठी इंग्लंड तयार होतं आणि म्हणून साहजिकच भारताने त्यामध्ये सहभाग घेतला. त्याचप्रमाणे इंग्लंडहून परकीय हुंडाबळीच्या सुविधा मिळत असत. भारत नव्याने स्वतंत्र झालेला असल्यामुळे आपलं अजून चलन किंवा अजून अनेक आर्थिक प्रश्न होते. त्यामुळे साहजिकच भारतातल्या सुरुवातीच्या काही व्यवहार जे आहेत ते इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेतून म्हणजे परकीय हुंडाबळीतून सुविधा मिळत असल्या कारणाने भारत सहभागी झालेला होता. आणि त्याचबरोबर भारताच्या निर्यात मालावर जकातीत सवलत मिळत असे. म्हणजे भारताचा जो एकतर सुरुवातीचा देश, त्याची निर्यातही फार त्या मानाने कमी होती आणि म्हणून अशा या निर्यातीच्या मालावर इंग्लंडमध्ये जकातीत सवलत भारताला मिळणार होती. हा राष्ट्रकुल संघटनेत सहभागी होल्याने ते सवलत मिळणार होती आणि म्हणून त्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की पाकिस्तानचा जो भारत विरोधी प्रचार चाललेला होता त्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी राष्ट्रकुल हे आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं व्यासपीठ आपल्याला मिळणार होतं आणि म्हणून नेहरूंनी या सर्व गोष्टींचा विचार करून त्यामध्ये भाग घेतला असं आपल्याला दिसून येतं. राष्ट्रकुल आणि क्रीडा सामने हा एक भाग महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटिश एम्पायर गेम्स सामने घेतले जात होते. विशेषतः 1911 मध्ये 5वा जॉर्ज याच्या राज्यारोहणाच्या प्रसंगी क्रिस्टल पॅलेस येथे या सामन्यांना सुरुवात झाली. म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा सामने जे आहेत ते 1911 मध्ये 5वा जॉर्ज याच्या राज्यारोहणाच्या प्रसंगी हे क्रीडा परिषदांचं आयोजन केलं गेलं होतं. रेवडन ॲस्टली कूपर यांनी या खेळाची कल्पना मांडलेली होती आणि त्यातून हे खेळ सुरू झालेले होते. 1950 पासून या खेळांना कॉमनवेल्थ गेम्स किंवा राष्ट्रकुल क्रीडा सामने असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे 1917 नंतर आणि 31 नंतर जेव्हा राष्ट्रकुल संघटना पुढे आली आणि मग त्या राष्ट्रकुल सदस्यातील राष्ट्रांचे जे खेळाडू यांचा एक खेळ आता भरवण्यात येऊ लागले आणि मग त्याला 1950 मध्ये कॉमनवेल्थ नाव देण्यात आलं. राष्ट्रकुल क्रीडा सामने असं नाव देण्यात येऊ लागलं आणि अशा रीतीने हे सामने केले जाऊ लागले, लक्षात घ्या. 1986 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा भरलेली होती. परंतु यावेळी परिस्थिती अशी होती मित्रांनो की राष्ट्रकुल सदस्यातील राष्ट्रांमधील साहजिकच दक्षिण आफ्रिका जे होतं या दक्षिण आफ्रिका राष्ट्राला इंग्लंड मात्र अतिशय सापत्नक वागणूक देत होतं. काळा गोरावाद प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होता. तेथील वंशद्वेषाला इंग्लंड खतपाणी घालत होतं. तिथे जे सरकार होतं त्या सरकारला इंग्लंड सरकार पाठिंबा देत होतं. त्यामुळे साहजिकच राष्ट्रकुल संघटनेतील ही जी काही मुक्त नव्याने स्वतंत्र झालेली राष्ट्र होती या राष्ट्रांनी इंग्लंडच्या या दक्षिण आफ्रिकी संबंधाच्या वर्णद्वेषी धोरणावर टीका करायला सुरुवात केली. त्यांनी ते धोरण बदलावं अशा प्रकारचा आग्रह राष्ट्रकुल राष्ट्रांच्या सदस्यांनी धरला होता. आणि मग त्यासाठी 1986 मध्ये ज्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरल्या, जर इंग्लंड ते धोरण बदलायला तयार नसेल तर त्यासाठी जवळजवळ 32 राष्ट्रांनी या खेळांवर बहिष्कार टाकला. कारण इंग्लंडने आपलं धोरण बदललं नाही. मग परिणामी 32 राष्ट्रांनी या क्रीडा स्पर्धेवरती बहिष्कार टाकला. परंतु तरी सुद्धा इंग्लंडने बदल केला नाही. भारताने त्यावेळचे जे तत्कालीन पंतप्रधान होते राजीव गांधी यांनी या परिषदेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. भारत हा नेहमीच अशा प्रकारच्या स्वातंत्र्य चळवळीच्या मागे राहणारं राष्ट्र आहे. मित्रांनो, आपण अलिप्ततावादी किंवा या सगळ्या संघटनेच्या वेळी सुद्धा पाहिलेलं आहे. भारताने नेहमीच असे जे मागासलेले किंवा पारतंत्र्यातल्या असलेल्या राष्ट्रांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा जागतिक पातळीवरती नेहमीच प्रयत्न केलेला होता. आणि म्हणून त्यातूनच साहजिकच भारताने राजीव गांधी यांनी 1986 मध्ये या परिषदेवरती बहिष्कार घातला होता आणि आपला एकही खेळाडू या कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळायला गेला नव्हता. अशा रीतीने या राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सुद्धा आता आपण जर नीट पाहिलं तर 21व्या शतकामध्ये भारत या क्रीडा स्पर्धेमध्ये लक्षणीय अशा प्रकारची क्रांती करीत आहे. अनेक खेळाडू या खेळामध्ये आता सहभागी होत आहेत. मोठ्या प्रमाणावरती गोल्ड मेडल, अनेक प्रकारचे मेडल्स आता भारतीय खेळाडू निवडून म्हणजे जिंकून आणतायत. एवढंच नव्हे तर या खेळाडूतून तयारी होऊन अनेक खेळाडू आपल्या आता ऑलिम्पिक पातळीवर सुद्धा उतरायला लागलेले आहेत. अशा रीतीने मित्रांनो या
सार्क परिषदेचे आणि राष्ट्रकुल याची माहिती आपण मिळवलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. या सगळ्या भागावरचे प्रश्न मी पुढच्या तासाला तुम्हाला टाकणार आहे. यावेळी प्रश्नाचं स्वरूप मी थोडंसं बदलून घेतलेलं आहे. सध्या सरकारचा विचार ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या पद्धतीने दिसतो आहे. त्यामुळे यापुढे आता तुम्हाला मोठे प्रश्न देण्याऐवजी तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांवरती जास्त मोठ्या प्रमाणावरती दिलं जाईल. उद्या जर तशा प्रकारची परीक्षा घेण्याची परिस्थिती आली तर तुम्हाला ते अधिक सुकर व्हावं. यामुळे आता आपण बारीक बारीक अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी करणार आहोत आणि यानंतर आपण या प्रकरणाच्या यानंतर आपण नंतर एक परीक्षा पण घेणार आहोत. 25 गुणांची परीक्षा घेणार आहोत YouTubeवरती आणि लिंकवरती. ती तुम्ही सहकार्य कराल. जास्तीत जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी व्हाल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.